आमदार राम भदाणे यांच्याकडून पदयात्रेकरूंसाठी भोजनाची व्यवस्था. मानूर येथे सलग तिसऱ्या वर्षी भक्तिसेवा. धुळे ग्रामीणसह खानदेशातील भाविक मोठ्या संख्येने कुलस्वामिनी सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी पायी जात आहेत. या भाविकांना कळवणपासून पुढे बऱ्याच सुविधा नाहीत. त्यांच्यासाठी आमदार राम भदाणे यांनी मानूर ता कळवण येथे सलग 2 दिवस भोजनाची व्यवस्था केली आहे. सुग्रास भोजनामुळे पदयात्री समाधान व्यक्त करीत आहेत. आमदार राम भदाणे यांनी सांगितले, खानदेश कुलस्वामिनी सप्तशृंगी मातेची यात्रा अवघ्या 2 दिवसांवर आली आहे. यात्रेसाठी धुळे ग्रामीण सह खानदेशातील हजारो भाविक मजल दर मजल करीत कळवणपर्यंत पोहोचले आहेत. कळवणपासून पुढे पाणी, अल्पोहार, भोजन, थंड पेय आदींची व्यवस्था नाही. हॉटेल्सही मोजक्याच आहेत. गोरगरीब पदयात्रींना हॉटेल्स परवडणाऱ्या नाहीत. गेल्या 2 वर्षांपासून आणि सलग तिसऱ्या वर्षी मानूरला भोजनाची व्यवस्था केली आहे. यात्रेकरूंसाठी योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी भोजनाची व्यवस्था आणि भक्तांची भक्तिसेवा केल्याचे समाधान मिळाल्याचे आमदार राम भदाणे यांनी सांगितले. तर यात्रेकरूही समाधान व्यक्त करीत. कुलस्वामिनी आई सप्तशृंगी मातेची यात्रा म्हणजे आमच्या खानदेशच्या भाविकांसाठी एक फार मोठा उत्सव असतो आणि सालाबादाप्रमाणे या यात्रेला आपल्या खानदेशातील सगळ्या भाविकांचं स्वागत करण्यासाठी, त्या भाविकांना भेटण्यासाठी सर्व आम्ही या ठिकाणी येत असतो. यावर्षी विशेष करून आमचे धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय रामदादा भदाणे यांनी आपल्या मतदारसंघातून आणि खानदेशातून येणाऱ्या सगळ्या भाविकांसाठी, सगळ्या भक्तांसाठी या ठिकाणी अन्नछत्र ठेवलेलं होतं. स्वतः आमदार रामदादा दिवसभर आज या ठिकाणी या अन्नछत्राच्या ठिकाणी उपस्थित होते. सुमारे 5 ते 6 हजार भाविकांनी या ठिकाणी लाभ घेतला. याचा एक वेगळा आनंद आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. आणि भाविकांच्या जेवढे भाविक आम्ही रस्त्याने बघत आलो, आम्ही सर्व पदाधिकारी, भाऊसाहेब देशले आम्ही चर्चा करत येत होतो की अत्यंत कष्टकरी माणूस, अत्यंत काबाड कष्ट करणारा शेतकरी, शेतमजूर, दारिद्र्य रेषेखाली जीवन जगणारा माणूस, पण त्याची आपल्या या आईवर, आपल्या मातेवर इतकी नितांत श्रद्धा आहे की त्याच्या पायामध्ये चालण्याचं बळ आहे. आमची मायमाऊली, वृद्ध मायमाऊली, लहान लेकरं, तरुण मुलं, माता, बंधू, भगिनी मोठ्या उत्सवामध्ये, या मोठ्या आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये या सप्तशृंगी मातेच्या उत्सवामध्ये या ठिकाणी सहभागी झाले. खूप मनापासून आनंद होतो. शेवटी असा आहे की आपल्या जगण्याला एक अर्थ असावा लागतो आणि तो जगण्याला जो अर्थ आहे तो म्हणजे आमच्याकडे असणारी भक्ती. ही भक्ती जर असेल तर ती आम्हाला आपोआप जगण्याची शक्ती प्राप्त करून देते. मी सप्तशृंगी मातेला प्रार्थना करेल की आमच्या सर्व या ठिकाणी आमच्या नागरिकांना, आमच्या माता, बंधू, भगिनी, काबाड कष्ट करणारे शेतकरी सर्वांना सुखाचे, समाधानाचे दिवस येऊ दे, सगळ्यांना आनंदी राहू दे, अशा प्रकारची प्रार्थना मी कुलस्वामिनीच्या चरणी करतो. बोल जगदंबे सप्तशृंगी माता की जय. जय अंबे.